बाहेर होते बाहेरच्या रूम मध्ये होते आतमध्ये झाली काय क्लासवाल्यांची जबाबदारी पाहिजे ना सर काहीतरी. त्याला 4 दिवसापूर्वी कोणतरी मारलं होतं 4-5 पोरांनी आणि त्याला क्लासमध्ये बाहेर ओढून आणून सुद्धा मारलेलं आहे असं मला ज्यांनी दवाखान्यात त्याला नेलं त्यांनी सांगितलेलं. म्हणले ज्यावेळेस मी आलो तेव्हा त्याला मारत होते. बरं हे काय म्हणतात फक्त गाळ्यावर मारे, त्याच्या डोक्याला मारे, गाळ्याला मारे आणि पोटाच्या वर किडनीपाशी ते चाकू मारलेलं आहे त्याला. म्हणजे क्लासमध्ये कुठं बेंचवर झालेलं आहे. तो मुलगा काहीतरी एकंदरीत सांगतात तो मुलगा 10 मिनिटांनी लेट आला क्लासमध्ये, याच्या मागे जाऊन बसला आणि मागून मग काय झालं मलाही नाही सांगता यायचं सर. पण क्लासमध्ये झालेलं आहे. क्लासची जबाबदारी पाहिजे ना सर काहीतरी. आज जी 3-4 दिवसापूर्वी समजा त्याला मारलं असेल 4-5 जणांनी मिळून तर एखादा तरी विद्यार्थी असा असू शकतो का तो क्लास टीचरला किंवा सरांना कुणाला तरी सांगू शकतो ना असं असं झालेलं आहे. तर पुष्करला 4-5 जणांनी मारलेलं आहे. हीच जर कल्पना आम्हाला असती तर आम्ही क्लासमध्ये जाऊन संपर्क केला असता. 4 दिवसापूर्वी मारामारी दोन माहीत नव्हतं काय? नाही त्याने काहीच नाही सांगितलं आम्हाला. फक्त त्याचे कपडे फाटले होते तर मला म्हटलं पप्पा माझी पॅन्ट फाटलेली आहे मला नवीन पॅन्ट घ्यायची. तर म्हटलं काय झालं तर त्यांनी ते मला घाबरत असल्यामुळं त्यांनी घरातही काही सांग. आमची मागणी काय नाही. त्याला मारणारी मुलं आणि ज्या 4 दिवसापूर्वी मारणारी मुलं 4 किंवा 3 दिवसापूर्वी त्यांनी काही कल्पना नाही दिली घरात. तर आणि त्याला मारणारी मुलं आणि ज्या मुलांनी मारलं त्याला कठोर कारवाई करण्यात यावी. म्हणजे इथून भविष्यात जे आमच्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत नाही घडलं पाहिजे. क्लासची काय जबाबदारी? क्लासला आपण एवढे फी भरतो म्हटल्यावर जबाबदारी आहे ना क्लासची काहीतरी. सरांची मॅडमची आज जर तुमच्या समोर असा चाकू घेऊन एखाद्याला मारत असेल तर क्लासची जबाबदारी आहे का नाही? वाचला असता पुष्कळ हे जर पहिले कळायला असतं तर. हो हे जर मला माहीत झालं असतं की 3-4 दिवसापूर्वी त्या मुलांनी त्याला मारलेलं आहे तर मी त्याच्यावर काहीतरी क्लासमध्ये जाऊन शाळेत जाऊन चौकशी केली असती का मारलं बाबा किंवा काय कारण होतं मारायचं. पण आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. अचानक सकाळी तोही क्लासला निघून आला 7 वाजता आणि मी 7:30ला कामाला चाललो होतो वाईला ड्युटीसाठी. तर याला जबाबदार काय आता क्लासच म्हणावं लागेल दुसरं काय. खेड पोस्ट अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या 2 मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता. त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे. असा गुन्हा घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे. घटना आज सकाळी 9 वाजता घडलेली आहे. क्लासच्या रूममध्ये जेव्हा क्लास चालू होता तेव्हा घडलेली आहे आणि गळ्यावर आणि पोटावर वार आहे. खरं तर सर लहान वयामध्ये कुठेतरी संस्काराचे किंवा शिक्षणाचे धडे घेणारी मुलं आज अशा क्रूरतेपर्यंत जात आहेत. काय नागरिकांनी आणि समाजाने बोध घेतला पाहिजे? आता हा तर नंतरचा विषय. आपण याच्यावर हा सविस्तर विषय बोलण्याचा आहे. इथं थोडक्यात तो बोलता येणार नाही. परंतु आपल्या घरात काय मुलं करतात किंवा काय तो पुढचा मोठा होणारा प्रसंग टळतो. जेव्हा छोटी छोटी भांडणं होतात त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावर मग आपल्याला त्या त्यावेळी जर ॲक्शन झाली त्यावेळी समुपदेशन झालं त्यांना समुपदेशनही करता येतं काउन्सिलिंग करता येतं आणि त्यातून मग पुढे असे मोठे होणारे गुन्हे टळू शकतात. संवाद कसा असावा असं वाटतं तुम्हाला? कारण तुमचा एक अनुभव आहे तर तुम्ही काय आव्हान कराल पालकांना खास करून मुलांशी कसं राहणार? पालकांना आमचं आवाहन राहील की मुलं काय करतात, त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे,
ते मोकळ्या वेळेत काय करतात, शाळेच्या पूर्वी शाळेनंतर काय करतात याच्यावर लक्ष असेल तर थोडंसं आपल्याला ती माहिती ॲडव्हान्समध्ये मिळू शकते. मुलांशी संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल, त्याला कुणी काय बोललं असेल, ही माहिती मुलांनी पालकांशी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात, ते पोलिसांना सांगू शकतात आणि अशी भांडणं अगोदरच जर समोर आली तर पुढे त्यातून असा मोठा गुन्हा टळण्याच्या अगोदर आपण ते थांबवू शकतो. मुलाच्या वडिलांनी एक आरोप केलाय सर की मुलाला क्लासमध्येच मारहाण झाली होती, याच मुलांनी ती मारहाण केली होती. ही घटना क्लासला माहिती होती, ती जर आमच्या पालकांपर्यंत गेली असती तर ही दुर्घटना टळली असती, त्यांचा मुलगा आज या दुर्घटनेत मयत झाला नसता. नाही, याच्याबद्दल अजून फारशी कल्पना नाही. जेव्हा चौकशीमध्ये गोष्टी जशा समोर येतील त्यानुसार मग पुढची तपास केला जाईल. हल्ला केलेल्या मुलाला ताब्यात घेतला नाही, अजून तपास चालू आहे. त्यानंतर तपासानुसार जे निष्पन्न होईल त्यानुसार अजून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल. ज्या वेळेला मी घरातनं बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती. मॅडमच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं होतं. तो पोरगा घाया होता, त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं. त्याच्यानंतर टू व्हीलर आणली, त्याला गाडीवरती नेलं. पहिलं साळुंकेला घेतलं नाही, त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं. हे सगळं काय प्रकार होता? हे ॲक्च्युली 2 मुलांमध्ये भांडणं झालेली होती पहिली वाटतं, काहीतरी असं तपासावरून इथं दिसतंय मुलांच्या चर्चेवरनं. त्याच्यानंतरून ते भांडणाचा राग म्हणून त्याने ते चाकूने कोणीतरी मारलेलं दिसतंय. त्याला चाकून हल्ला कुठे केला त्याने, बाहेर केलं की आतमध्ये? क्लासमध्ये केलेला दिसतोय तो, कारण प्रथमतः रक्त आत्म झालं. ज्यानंतरून मॅडम त्याला बाहेर घेऊन आलेले आहेत. ज्यावेळेस त्याला बाहेर आणलं त्यावेळेस त्याला हॉस्पिटलला नेलं.